Press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे केबी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे काही मागणीवर परिणाम करणारे घटक आहे, मागणीचे प्रकार आहे, या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. याआधी तुम्हाला मागणीचा जो काही नियम होता त्या संदर्भात व्हिडिओ मी पोस्ट केलेला होता, तरी देखील हा नव्याने व्हिडिओ तयार करत आहे. यामध्ये थोडंफार ऍडिशनल इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ सर्वांनी पाहून या व्हिडिओचे जे काही पॉइंट्स आहेत, त्याचबरोबर मागणीचा जो काही नियम आहे तो नियम युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. तर सर्वप्रथम पहा मागणीचा नियम. आता मागणीचा नियम पाहताना मी तुम्हाला सांगितलंय की 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे बेसिक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा जो काही ग्रंथ प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी लिहिला, त्या पुस्तकामध्येच त्यांनी मागणीचा नियम मांडलेला आहे. लक्षात ठेवा, 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम मांडलेला आहे. मागणीचा नियम घेताना प्रस्तावनेमध्ये हे सेंटेन्स येणं मस्ट आहे, गरजेचं आहे. त्याचबरोबर पहा आता मागणीचा सिद्धांत सांगताना पहा आता मागणी एक तुम्हाला माहिती आहे की इच्छाशक्तीला पैशाचे पाठबळ असणे व पैसा खर्च करण्याची मानसिक तयारी असणे म्हणजे मागणी होय. आता ही मागणी करताना मागणीवर सर्वात महत्वाचा इफेक्ट किंवा परिणाम करणारा घटक कोणता आहे, तर तो आहे किंमत. सॉरी. म्हणूनच प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी जो काही नियम मांडलाय मागणीचा, त्या नियमामध्ये त्यांनी एक सिंपल अशी डेफिनेशन केलेली एक लॉ सांगितलेला आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. सिंपल आहे. ऑल अदर थिंग्स आर कॉन्स्टंट. इफ प्राइस अप देन डिमांड डाऊन, इफ प्राइस डाऊन देन डिमांड अप. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. हा सिंपल नियम आहे. प्राइस अप होते, डिमांड डाऊन होते. एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर तुमची परचेसिंग पॉवर कमी होते. लक्षात ठेवा, खरेदी शक्ती. फॉर एक्झाम्पल पहा, 5 रुपयाचा पेन आहे, 10 रुपयामध्ये तुम्हाला 2 पेन येणार आहे. त्याच पेनची किंमत जर 10 रुपये झाली तर 10 रुपयामध्ये एकच पेन येणार आहे. म्हणजे एकाच पेनाची मागणी वस्तूची किंमत वाढल्यामुळे तुम्ही करताय, मागणी येथे काय झाली, कमी झाली. तिथेच जर त्या पेनाची किंमत जर 5 रुपयावरून 2 रुपये झाली तर 10 रुपयामध्ये तुम्ही 5 पेनांची मागणी करू शकतात. याचा अर्थ किंमत वाढल्यावर मागणी कमी केली जाते आणि किंमत कमी झाल्यावर मागणी जास्त केली जाते. पहा पुन्हा एकदा इथे स्क्रीनवर तुम्हाला जो लॉ आहे मागणीचा तो दिसत आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणी कमी होते, तर वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. तर पहा दुसऱ्या शब्दात त्यांनी सांगितलंय की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि जेव्हा वस्तूची किंमत घटते तेव्हा वस्तूची मागणी वाढते. मग त्याचं जे सूत्र दिलेलं आहे, फलनात्मक संबंध सांगितलेला आहे, पाहिजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. डीएक्स म्हणजे एक्स वस्तूची मागणी बरोबर फलनात पीएक्स म्हणजे एक्स वस्तूची किंमत. डी स्टँड फॉर डिमांड आणि एक्स म्हणजे एक्स गुड. मग आता ही जी एक्स गुड आहे त्या वस्तूची मागणी ही कशाच्या फलनात आहे, त्या एक्स वस्तूच्या किमतीच्या फलनात आहे. म्हणजे किमतीतील बदलाला अनुसरून त्या वस्तूची मागणी बदलत असते. त्यानंतर पहा आता जर मागणीचा नियम पाहिला तर मागणीच्या नियमाचा सर्वात पहिला पार्ट येतो पहा स्टेटमेंटचा. स्टेटमेंट नंतर दुसरा जो पार्ट येतो तो आहे गृहीतकांचा. तुमच्या पुस्तकात दर्शवल्याप्रमाणे पहा मागणी नियमाची साधारणपणे 7 गृहीतके तुमच्या पुस्तकात सांगितलेली आहे. सर्वात पहिलं गृहीतक येतं की स्थिर उत्पन्न पातळी. पहा मागणीचा नियम प्रत्ययास येण्यासाठी जो कोणी उपभोक्ता निवडलेला आहे त्याची उत्पन्न पातळी स्थिर असणं गरजेचं आहे. जर त्याची उत्पन्न पातळी बदलत असेल, फॉर एक्झाम्पल एखादा ग्राहक आहे, बाजारात वस्तूच्या किमती वाढल्या आणि त्याचं उत्पन्न वाढलं, मग अशा वेळेस वाढत्या किमतीचा तो त्याच्या मागणीवर इफेक्ट होऊन देत नाही.
त्याच्याकडे पैसे जास्त आहे, वस्तूची किंमत जरी वाढली तरी तो वस्तूची मागणी वाढू शकतो. या उलट त्याच्याकडे पैसे जर कमी असेल आणि बाजारात वस्तूची किंमतही कमी झालेली असेल तरी देखील कमी किमतीला त्याच्याकडनं वस्तूची मागणी कमी केली जाते. म्हणूनच पहा इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊन देखील मागणीत वाढ घडून आणली जाऊ शकते. म्हणजे इथे मागणीचा नियम प्रत्ययास येणार नाही जर उपभोक्त्याचं उत्पन्न वाढलं. त्याचप्रमाणे जर कमी जरी झालं, उपभोक्त्याचं उत्पन्न कमी झालं आणि वस्तूच्या किमती कमी होत आहे तरी देखील त्याची मागणी वाढणार नाही. म्हणजेच उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा मागणीवर उत्पन्न आणि उत्पन्न आणि मागणी यांचा काय संबंध आहे. जसं तुमचं उत्पन्न वाढते तसं तुमची मागणी वाढते. म्हणजे उत्पन्न आणि मागणी यांच्यामध्ये सिमिलर रिलेशन आहे. या उलट किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे, इनव्हर्स रिलेशन. उत्पन्न वाढलं मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं मागणी कमी होते. तर किमतीच्या बाबतीत किंमत वाढली मागणी कमी होते, किंमत कमी झाली मागणी वाढते. त्यामुळे लक्षात ठेवा उत्पन्न पातळी स्थिर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा दुसरा पॉइंट येतो, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. पॉप्युलेशन, खाणारी तोंड वाढली तर नक्कीच मागणी देखील जास्त केली जाणार. एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. पहा की तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत, मग त्या 4 लोकांना पुरेल एवढा आठवड्याचा बाजार तुम्ही करून आणतात. पण अचानक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर तुमच्या घरामध्ये 8 किंवा 5-10 पाहुणे आले, मग आता होणार काय की 4 लोकांना पुरेल एवढा बाजारच तुम्ही परत जर करून आणला तर नक्कीच तेवढा बाजार तुम्हाला 8 दिवसाला पुरणार नाही. कारण की खाणारी तोंड वाढलेली असणार आणि खाणारी तोंड जर वाढली तर तुम्हाला तुमची मागणी देखील जास्त करावी लागणार. म्हणूनच पहा पॉप्युलेशन अँड डिमांड यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. इफ पॉप्युलेशन इनक्रीज देन डिमांड इनक्रीज, इफ पॉप्युलेशन डिक्रीज देन डिमांड डिक्रीज. जर लोकसंख्या वाढली म्हणजेच खाणारी तोंड वाढली तर मागणी देखील वाढू शकते आणि पॉप्युलेशन जर डिक्रीज झाली म्हणजेच लोकसंख्या कमी झाली तर मागणी देखील कमी होते. तर अशा प्रकारे जर किंमत जरी वाढलेली असली, लोकसंख्या वाढल्यामुळे तुम्हाला मागणी वाढवावी लागणार आणि किंमत जरी कमी झालेली असेल, लोकसंख्या कमी झाल्यामुळे खाणारी तोंड कमी झाल्यामुळे तुम्हाला मागणी कमी करावी लागणार. म्हणूनच लक्षात ठेवा लोकसंख्या स्थिर किंवा लोकसंख्येचं जे आकारमान आहे ते स्थिर धरणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा आहे पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर. पर्यायी गुड्स म्हणजे एक घ्या दुसरी घ्यायची आवश्यकता नाही, एक घेतली तर दुसरी घेण्याची गरजच पडत नाही. अशा जर वस्तू असतील तर अशा वस्तूंच्या बाबतीत काय होतं की समजा तुम्हाला 2 वस्तू दिलेल्या आहे, एक समजा ए गुड आणि बी गुड अशा 2 वस्तू दिलेल्या आहे. ए गुडची किंमत वाढली, तिथेच ए गुडला पर्यायी वस्तू बी गुड आहे. मग तुम्ही काय करणार, ए गुड ऐवजी बी गुडची मागणी वाढू शकतात. आणि ए गुडची किंमत जर कमी झाली तर तुम्ही बी गुडची मागणी कमी करून बी गुडची किंमत आहे तिथंच आहे पण ए गुड तुम्हाला जास्त प्रिय असल्यामुळे तुम्ही काय करणार, ए गुडची ए वस्तूची मागणी वाढवणार आहेत. तर अशा प्रकारे पहा इथे तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे की पर्यायी वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे येथे गृहीत धरले आहे. कारण पर्यायी वस्तूंची किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. त्यानंतर दुसरं आहे म्हणजे आता चहा आणि कॉफी हे 2 पर्यायी वस्तू आहेत. जर चहाची किंमत वाढली तर त्याचा इफेक्ट कॉफीच्या मागणीत वाढ घडून येणार होतो आणि चहाची किंमत जर कमी झाली तर त्याचा इफेक्ट कॉफीच्या मागणीत घट घडून येण्यावर होत असतो. त्यानंतर पूरक वस्तू आहे. पूरक वस्तूंच्या बाबतीत काय आहे की एक वस्तू घेतली दुसरी वस्तू तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही डाव्या पायाचा बूट घेतला उजव्या पायाचा बूट घ्यावाच लागणार आहे. पेन घेतला तुम्हाला शाई टाकावीच लागणार आहे. गाडी घेतला तुम्हाला पेट्रोल टाकावंच लागणार आहे. त्याच्यामुळं पेन, शाई, गाडी, पेट्रोल, उजव्या पायाचा बूट, डाव्या पायाचा बूट हे काय आहे, पूरक वस्तू आहे. मग आता पूरक वस्तूंच्या बाबतीत काय होतं, जर पेट्रोलची किंमत वाढली तर त्याचा इफेक्ट गाडीची मागणी कमी होते पहा आणि पेट्रोलच्या किमती जर कमी झाल्या तर गाडीची मागणी वाढते. मग पर्यायी पूरक वस्तूंच्या बाबतीत काय होतं, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर इनव्हर्स रिलेशन होतो. किंमत वाढत असेल मागणी कमी होते. म्हणजेच पहा इथे सांगितलंय की पूरक वस्तूंच्या किमतीतील बदलत नाही असे येथे गृहीत धरले आहे. कारण पूरक वस्तूच्या किमतीतील बदल झाला तर त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होत असतो.
त्यानंतर 5वा पॉइंट आहे पहा, 5वं गृहीतक आहे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. म्हणजे भविष्यकालीन किमतीचे जे बदल आहे ते स्थिर मानलेले आहे किंवा किमतीतील बदलाचे भविष्यकालीन अंदाज स्थिर मानलेले आहे. जर भविष्यात किंमत वाढणार असेल, फॉर एक्झाम्पल पहा, आता दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये जे आपण तेल घेतो त्या तेलाच्या किमती वाढतील अशी अपेक्षा असेल तुमची, की आता दिवाळीच्या सणानिमित्त तुम्हाला तेल जास्त मागणी करावी लागते आणि मग त्या तेलाच्या किमती दिवाळीला वाढणार आहे अशी तुमची अपेक्षा आहे. मग तुम्ही काय करणार, आताच्या किमतीला तुम्ही जास्त मागणी करणार आहे. पण प्रत्यक्ष भविष्यात जर त्या वस्तूची किंमत वाढलीच नाही किंवा प्रोडक्शन जास्त झाल्यामुळे त्या वस्तूची किंमत कमी झाली, तर मग आज जास्त किमतीला तुम्ही मागणी करताय. मग इथे मागणीचा नियम प्रत्ययास येणार नाही. म्हणजेच भविष्यकालीन अंदाज तुमचे स्थिर असणं गरजेचं आहे. भविष्यात तुम्हाला एखाद्या वस्तूमध्ये फ्लक्च्युएशन निदर्शनास येत असेल तर वर्तमान काळात त्या किमतीमध्ये जर समजा ती वस्तूची किंमत वाढलेली असेल तरी देखील मागणी वाढू शकते किंवा त्या वस्तूची किंमत कमी झालेली असेल तरी देखील वस्तूची मागणी कमी केली जाऊ शकते. म्हणूनच पहा इथे सांगितलंय की उपभोक्त्याची भविष्यातील किमतीविषयी बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही असे गृहीत धरले जाते. भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असतानाही त्याची जास्त मागणी करू शकतात. त्यानंतर 6वं पॉइंट आहे पहा, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादीत बदल नाही. आता आवडीनिवडी, एखादी वस्तू आवडते तुम्हाला, मग त्या वस्तूची किंमत जरी वाढली तरी तुम्ही त्या वस्तूची मागणी वाढवता. या उलट एखादी वस्तू आवडतच नाही, मग अशा वस्तूची किंमत खूप स्वस्त जरी तुम्हाला दिली तरी तुम्ही म्हणणार नको, मला आवडत नाही, मग तुम्ही घेणार नाही. म्हणजे आवडीनिवडीचा देखील वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. किंमत वाढू अगर नाही वाढू त्या वस्तूची मागणी, आता जी आवडते आहे तिची किंमत वाढली तरी तिची मागणी वाढवणार, जी आवडत नाही त्या वस्तूची किंमत कमी झाली तरी त्या वस्तूची मागणी कमीच राहणार. त्यानंतर पुढे आहे सवय, एखादी वस्तू हॅबिच्युअल गुड्स असेल, सवयीची वस्तू असेल, मादक पदार्थ आहे पहा, सिगारेट, तंबाखू यासारख्या वस्तू सवयीच्या असतात. मग यासारख्या वस्तूंच्या किमती जरी वाढल्या तरी त्या ऍडिक्शन असल्यामुळे तुम्ही त्या वाढत्या किमतीला देखील त्या वस्तूंची खरेदी चालूच ठेवतात. म्हणून पहा, शासन देखील या वस्तूंवर प्रत्येक वर्षी कर लावतं की जेणेकरून वाढत्या किमतीला लोक थोडाफार विचार करून ती कमी तरी घेतील, असाही उद्देश शासनाचा त्यामागे असतो. त्यानंतर प्राधान्य, आता प्रेफरन्स, तुम्हाला कशाला प्राधान्यक्रम द्यायचंय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर स्पोर्टमध्ये आवड असेल, एंटरटेनमेंटमध्ये आवड असेल, मग तुम्ही त्या गोष्टीला प्राधान्य देणार, भले त्या वस्तूच्या किमती वाढल्या तरी त्या वस्तू खरेदी करणार. या उलट एज्युकेशनलला प्राधान्य दिलं तुम्ही तर एज्युकेशनलच्या ज्या गुड्स आहेत त्यांच्या किमती वाढल्या तरी तुमच्याकडनं त्यांची मागणी जास्त केली जाऊ शकते. त्यानंतर पुढे आहे फॅशन. आता फॅशन बदलत असते, ट्रेंड्स असतो, वेगवेगळे ट्रेंड्स असतात कपड्यांच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल, अशा भारीतले कपडे आले, मग त्याची फॅशन बदलली, त्याच्यामुळे त्यांच्या किमती जरी जास्त असेल तरी त्या फॅशन बदलल्यामुळे त्यांची मागणी जास्त केली जाते. मोबाईल फोनच्या बाबतीत आहे पहा, टेक्नॉलॉजी चेंज झाली, 2G चे 4G झाले, 4G चे आता 5G होत आहे, 5G आले तर 4G ची मागणी कमी केली जाणार. भले 5G च्या किमती जास्त असल्या तरी देखील 5G ची मागणी तुम्ही वाढवणार. तर हा एक मागणी नियमाचा महत्वाचा गृहीतक आहे. त्यानंतर कर विषयक धोरणातील बदल. शासनाचं कर विषयक धोरण दोन प्रकारचं आहे, एक स्वस्त पैशाचं धोरण, एक महाग पैशाचं धोरण. शासनाने स्वस्त पैशाचं धोरण अवलंबलं तर अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसा गेला. कर कमी लावले तर लोकांचं उत्पन्न जास्त राहणार आणि लोकांकडनं मागणी जास्त केली जाणार. याउलट कर जर वाढवले तर लोकांचं उत्पन्न कमी राहणार आणि लोकांची मागणी देखील कमी राहणार. त्यानंतर पहा, अशा प्रकारे आपण जे मागणीचा नियम आहे त्याची गृहीतकं पाहिली. शेवटचं गृहीतक आपण 7वं पाहिलं की कर विषयक धोरणात बदल नाही. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबत सरकारी धोरणाच्या विविध वस्तू व सेवांच्या मागणीवर प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक सरकारी धोरणामध्ये कोणताही बदल होत नाही असे त्यामुळे येथे गृहीत धरलं जातं. त्यानंतर पहा, आता मागणीचा नियम हे झाले 7 अपवाद, आता 7 गृहीतके झाले. आता पुढे आपण मागणीचा नियम स्पष्ट करताना सर्वप्रथम मागणी पत्रक पाहू. स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत आहे मागणी पत्रक. तर मागणी पत्रकात पहा, क्ष वस्तूची किंमत आणि क्ष वस्तूची मागणी. क्ष वस्तूची किंमत ही रुपयामध्ये दर्शवलेली आहे तर क्ष वस्तूची मागणी ही किलोमध्ये दाखवलेली आहे. पहा, क्ष वस्तूची किंमत अनुक्रमे 50, 40, 30, 20 आणि 10 अशा प्रकारे कमी होताना निदर्शनास येत आहे.
तर त्याच्या विरुद्ध बाजूला जी छ वस्तूची मागणी दाखवलेली आहे ती अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे वाढताना निदर्शनास येत आहे. 50 रुपये किंमत असताना 1 किलो मागणी केली जाते. किंमत जसजशी कमी होत जाते तसतशी मागणी वाढते. 50 वरून किंमत 10 रुपये झाल्यास मागणी 1 वर्ण 5 रुपये झाल्याचे निदर्शनास येते. यावरून आपणास वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असल्याचे निदर्शनास येते. म्हणजेच वस्तूची किंमत वाढल्यास किंवा जास्त असताना वस्तूची मागणी कमी केली जाते, तर वस्तूची किंमत कमी असताना वस्तूची मागणी जास्त केली जाते. हे आपणास मागणी पत्रकावरनं समजते. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो पहा, मागणी वक्र. आता मागणी वक्र पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे मागणी वक्र. मागणी वक्रामध्ये पहा अक्षावर वस्तूची मागणी ती किलो मध्ये दाखवलेली आहे. ती पहा 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो आणि 5 किलो अशा प्रकारे दाखवलेली आहे. तर वस्तूची किंमत अय अक्षावर दाखवलेली आहे ती 10, 20, 30, 40 आणि 50 या स्वरूपात दाखवलेली आहे. तर पहा, सर्वप्रथम 50 रुपये किंमत असताना वस्तूची मागणी 1 किलो केली जाते. त्यानंतर किंमत 50 वरून 40 झाली म्हणजेच किंमत कमी झाली, तर मागणी 1 वर्ण 2 झाली म्हणजेच मागणी काय झाली, वाढली. वस्तूची किंमत 50 वर्ण 10 रुपये होताना वस्तूची मागणी 1 किलो वर्ण 5 किलो इतकी वाढताना निदर्शनास येते. यावरून वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. ज्या बाजूला किंमत बदलते त्याच्या विरुद्ध बाजूला मागणी बदलते. किंमत जर वाढत असेल तर मागणी कमी होते, किंमत कमी होत असेल तर मागणी वाढते. तर या मागणी वक्राच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही मागणीचा नियम कशा प्रकारे स्पष्ट होतो पहा. इथे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूची मागणी कमी केली किंवा वस्तूची किंमत वाढत असल्यास वस्तूची मागणी कमी असते. या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. ऑल अदर थिंग्स आर कॉन्स्टंट. इफ प्राइस अप देन डिमांड डाऊन, इफ प्राइस डाऊन देन डिमांड अप. अशा प्रकारे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. हे आपणास या मागणी वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येईल. यानंतर पहा, पुढील भागामध्ये आपण मागणीचा नियमाचे जे काही अपवाद आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी पहा, आजचं लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचं लेक्चर संपूर्ण पाहून झाल्यावर मागणीचा जो काही नियम आहे, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढल्यास वस्तूची मागणी कमी होते, तर वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते. हा नियम प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं नाव आणि रोल नंबरच्या सह युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचा. त्याचप्रमाणे जे काही गृहीतक सांगितलेले आहे 7 गृहीतक ती देखील युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.